हाय, नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? आज आपण मटक्या गळ्यावर खूप सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन बनवणार आहोत. तर ते मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. जेव्हा साडी आणि ब्लाऊज पीसचा कलर एकच असतो त्यावेळेस आपल्याला काही सुचत नाही कोणती डिझाईन बनवायची. तर तेव्हा ही डिझाईन नक्की ट्राय करा. त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा. तर हे बघा, मटक्या गळ्याचा शेप मी देऊन घेतलेला आहे. अस्तर आणि ब्लाऊज पीस कटिंग करून घेतलेला आहे. तर या पद्धतीने मी अस्तर आणि ब्लाऊज पीस एकमेकावर ठेवून गळ्याच्या साईडने शिलाई घालून घेणार आहे. सिंपल मटका गळा कटिंग केलेला आहे आणि त्यावर इतका सुंदर लुक देते ना ही ब्लाऊज डिझाईन. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. तर या पद्धतीने मी संपूर्ण गळ्याला शिलाई घालून घेतलेली आहे आणि आता आपण लगेचच कमरेच्या साईडने देखील शिलाई घालून घेणार आहोत. तर हे बघा. तर मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर डिझाईन आवडली तर आपल्या मैत्रिणींबरोबर शेअर करा. तर हे बघा, गळ्याच्या मधला भाग मी कटिंग करून घेतलेला आहे आणि कमरेच्या साईडने राहिलेला एक्स्ट्राचा भाग देखील मी कटिंग करून घेत आहे. तर या पद्धतीने मी कट करून घेतला आणि त्यानंतर आपण हा ब्लाऊज पलटी करून घेऊ. तर हे बघा, या पद्धतीने मी पलटी करून घेतलेला आहे. तर आता गळा पलटी करून झाल्याच्या नंतर गळ्याच्या साईडने दाबटीप देऊन घ्यायची. तर दाबटीप देताना अस्तरचा कपडा वरती दिसला नाही पाहिजे याची काळजी घ्यायची. व्यवस्थित एकदम फिनिशिंगमध्ये दाबटीप देऊन घ्यायची. मैत्रिणींनो, जेव्हा आपल्याकडे कस्टमर ब्लाऊज शिवायला देतात त्यामध्ये आपल्याला ब्लाऊज डिझाईन आपल्या मनाने शिवायला सांगतात. तर त्यावेळेस आपल्या डोक्यात अशा आयडिया क्लिक झाल्या पाहिजेत आणि पटकन आपल्याला अशी वेगळा लुक देणारी ब्लाऊज डिझाईन तयार करता आली पाहिजे. आहे त्या कंडिशनमध्ये, आहे त्या कपड्यामधून, त्याला काही वेगळं करायची गरज नाही. तर खूप कमी कपड्यामध्ये ही डिझाईन तयार होते. तर याआधी देखील मी एक ब्लाऊज डिझाईन मी टाकलेली आहे आपल्या चॅनेलवर. तर अशाच नॉट बनवल्या होत्या, पण नॉट एकसारख्याच बनवलेल्या आहेत, पण डिझाईनचा लुक मात्र वेगवेगळा दिलेला आहे. तर असं आपल्याला आयडिया सुचल्या पाहिजे. याच पद्धतीच्या नॉट बनवून आपण 3 ते 4 प्रकारच्या डिझाईन बनवू शकतो. तर हे बघा, मी ब्लाऊजला या पद्धतीने आकार देऊन घेतलेला आहे आणि आपण ते नॉट या ब्लाऊजवर लावणार आहोत. तर पहिले आपण नॉट बनवून घेऊ. तर हे बघा, किती कमी कपडा उरलेला आहे आणि या कपड्यामधून आपण नॉट बनवलेला आहे. तर याच नॉट बनवून आपण 3 ते 4 प्रकारच्या डिझाईन बनवू शकतो. तर या अशा आयडिया आपल्याला सुचल्या पाहिजेत. तर असं डोक्याचा वापर करून आपण वेगवेगळ्या डिझाईन तयार करायच्या आणि आपल्या कस्टमरला छान छान डिझाईन बनवून द्या. तर या पद्धतीने मी नॉट बनवून घेत आहे. तर हे बघा, अगदी कमी कपड्यामध्ये तयार होतात. नॉट बनवताना एक काळजी घ्यायची की आपण ज्या नॉट बनवत आहेत तर त्या सगळ्या एकसारख्या आल्या पाहिजेत रुंदीला. तर या पद्धतीने या नॉट बनवून झालेल्या आहेत आणि आपण आता या नॉटचे 1.5 इंचाचे तुकडे करून घेणार आहोत. तर हे बघा, या असे 1.5 इंचावर कटिंग करून घ्यायच्या. तर सगळ्या नॉटचे आपण या पद्धतीने तुकडे करून घेतलेले आहेत. जर तुम्ही नवीन शिकत असाल तर तुम्हाला ही डिझाईन सहज जमेल. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. खूप सोपी ब्लाऊज डिझाईन आहे आणि झटपट तयार होणारे आहे आणि 300 ते 350 रुपये सहज याची शिलाई घेतली जाते. तर हे बघा, या अशा नॉट कट करून झालेल्या आहेत आणि तो वरून 1 इंचावर मार्किंग करणार आहे. दोन्ही शोल्डरला तो 1 इंचावर मार्किंग करून घेतलेले आहे आणि तिथून खाली मी आता हे नॉट जॉईंट करायला सुरुवात केलेली आहे. तर या पद्धतीने नॉट जॉईंट करून घ्या. मशीनवर अंधार येत असल्यामुळे तुम्हाला दिसत नसेल, त्यासाठी सॉरी. तर या पद्धतीने नॉटचे तुकडे सगळे जोडून घ्यायचे आहेत
आणि नॉटचे तुकडे जोडताना एकसारखे जोडले गेले पाहिजेत याची काळजी घ्यायची, तरच आपल्या ब्लाऊजची फिनिशिंग व्यवस्थित दिसेल. मागे पुढे झाले तर ते अजिबातच चांगलं दिसणार नाही. तर त्यासाठी सावकाशपणे एकसारखे जोडून घ्यायचे. तर हे बघा, तुम्हाला जोडून झाल्याच्या नंतर दिसेलच. खडूने जशी मार्किंग केलेली आहे त्या मार्किंगवरूनच ते खाली तुकडे जॉईंट करीत यायचे. तर हे बघा, या पद्धतीने मी नॉट जॉईंट केलेले आहे. जेव्हा साडीचा आणि ब्लाऊज पिसाचा कलर एकच असतं त्यावेळेस या अशा वेगवेगळ्या आयडिया वापरून आपण नवीन नवीन ब्लाऊज डिझाईन तयार करू शकता. तर खूपच सुंदर ब्लाऊज डिझाईन तयार होते ही. तर हे बघा, एका साईडने जोडून झालेलं आहे आणि आता तशीच दुसऱ्या साईडने देखील मी जोडून घेणार आहे. तर त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडने नॉट जोडून घेणार आहे. ब्लाऊज शिवताना ब्लाऊजला फिनिशिंग देणं खूप गरजेचं आहे. कस्टमरला जर आपलं फिनिशिंग आवडलं तर कस्टमर आवर्जून आपल्याकडेच परत ब्लाऊज शिवायला टाकतात. फिनिशिंग खूप महत्त्वाचे आहे या शिवणकामामध्ये. तर ते जास्तीत जास्त प्रयत्न करा फिनिशिंग देण्याचा, आणि त्यासाठी प्रॅक्टिस खूप गरजेची आहे. तर खूप प्रॅक्टिस करा आणि आपले ब्लाऊज छान छान फिनिशिंगसहित शिवा. तर हे बघा, या असं मी नॉट दोन्ही साईडने लावून घेतलेले आहेत. तर हे बघा, असं तयार झाले आणि आत्ता वरून मी लेस लावणार आहे. तर हे बघा, या पद्धतीने मी लेस टाकून घेतलेली आहे त्याच्यावर. तर लेसला दोन्ही साईडने शिलाई देऊन घ्यायची, म्हणजे लेस फिनिशिंगमध्ये बसते. आणि याच पद्धतीने मी दोन्ही साईडने लेस टाकून घेतलेली आहे आणि आता यामध्ये रेडीमेड नॉट टाकून घेते. या पद्धतीने पिनाच्या साहाय्याने नॉट ओवून घ्यायची. तर हे बघा, किती सुंदर लुक देते ही ब्लाऊज डिझाईन. तर हा आहे आपला डिझाईनचा फायनल लुक. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.